भीमाशंकर हे मंदिर सह्याद्री पर्वतावर आहे. हे महादेवाच्या ज्योतिर्लिंगापैकी 6व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरामध्ये महादेवाचे मोठे शिवलिंग आहे, त्याच्यामुळे या मंदिराला मोटेश्वर महादेव असे म्हणतात. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते. ही नदी कृष्णा नदीत जाऊन मिळते. या ज्योतिर्लिंगाविषयी कथा सांगितली जाते. कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. असे म्हणतात की कुंभकर्णास कर्कटी नावाची एक स्त्री या पर्वतावर भेटली होती. तिच्याबरोबर कुंभकर्णाने विवाह केला. काही दिवसानंतर कर्कटीला एक पुत्र झाला. त्याचे नाव भीम ठेवले. जेव्हा श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केला तेव्हा कर्कटीने आपल्या पुत्राचे देवतापासून संरक्षण करण्यासाठी दूर ठेवण्याचा निश्चय केला आणि भीम मोठा झाल्यावर जेव्हा त्याला त्याच्या वडिलाच्या मृत्यूचे कारण समजले तेव्हा त्याने देवताशी बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्माजीची कठोर तपश्चर्या करून त्यांच्यापेक्षा ताकदवर होण्याचा निश्चय केला. कामरूपेश्वर राजा महादेवाचे भक्त होते. एके दिवशी भीमाने राजाला शिवलिंगाची पूजा करताना पाहिले. तेव्हा भीम राजाला म्हणाला की तू महादेवाची पूजा सोडून दे व माझी पूजा कर. राजाने त्याचे म्हणणे ऐकले नाही. तेव्हा भीमाने त्याला कारागृहात डांबले. राजा कारागृहात शिवलिंग बनवून त्याची पूजा करू लागला. जेव्हा भीमाने हे पाहिले तेव्हा भीमाने या राजाने बनवलेल्या शिवलिंगास तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्यानंतर शिवलिंगामधून स्वतः भगवान शिवशंकर प्रकट झाले. त्यानंतर भगवान शिवशंकर व भीम यांच्यामध्ये भयानक युद्ध झाले. यामुळे भीमाचा मृत्यू झाला. यानंतर सर्व देव तेथे जमले व भगवान शंकराला त्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करावे अशी विनंती केली. देवाच्या म्हणण्यानुसार भगवान शिवशंकर तेथेच राहिले. या ठिकाणी राक्षस भीमाबरोबर शंकरांनी युद्ध केल्यामुळे या ठिकाणचे नाव भीमाशंकर पडले. येथे श्रावण महिन्यामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी असते. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की सूर्योदयानंतर जो कोणी भक्त भगवान शंकराची मनापासून पूजार्चा करेल त्या व्यक्तीची सर्व पापापासून मुक्ती होते. त्यानंतर पुराणामध्ये असाही उल्लेख आहे की राक्षस भीमा आणि शिवशंकर यांच्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये भगवान शंकराच्या शरीरातून निघालेल्या घामाच्या थेंबापासून भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर ज्या पर्वतावर बसलेले मंदिर आहे त्या ठिकाणी पर्वताच्या आसपास पर्वतामध्ये ज्या वनस्पती मिळतात त्या वनस्पती इतरत्र कोठेही मिळत नाहीत. तसेच या ठिकाणी प्राण्यांचेही काही दुर्मिळ जाती आहेत. भीमाशंकर पावसाळ्यात पूर्णपणे पाण्यात बुडून जाते. या मंदिराच्या जवळ कमळजा मातेचे मंदिर आहे. कमळजा मातेला माता पार्वतीचा अवतार मानले जाते. निसर्गाने मुक्तहस्त उधळून करून दिलेल्या या परिसरात प्रचंड अशी घनदाट झाडी आणि जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत हे मंदिर बसलेले आहे. 18व्या शतकात नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर हेमाडपंथी आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकृती असलेले नमुने आपल्यास पाहावयास मिळतात. भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण असून आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा डोंगरदऱ्याने तसेच घनदाट जंगलाने व्यापलेला असल्यामुळे या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. याजवळच कोकणकडा व नागफणी हे 2 महत्त्वाचे कडे आहेत. हे ज्योतिर्लिंग आकाराने खूप मोठे आहे म्हणून या मंदिराला मोटेश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 खांबामध्ये एक मोठी घंटा आहे. ही घंटा चिमाजी आप्पाने भेट दिल्याचे सांगितले जाते. या घंटेवर सन 1729 अशी इंग्रजीमध्ये नोंद केलेली आढळून येते. हे मंदिर भारतातील ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे व दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ येऊन गेल्याचे संदर्भ आढळून येतात. या मंदिरात 230 पायऱ्या आहेत. मंदिराची उंची 1230 मीटर आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे घनदाट जंगलाने वेढलेले क्षेत्र आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे असावे. मंदिराच्या छतावर सुंदर नक्षीकाम आढळून येते. या मंदिरात दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची लोखंडी घंटा बांधलेली आहे. या मंदिराचा जीर्णोत्तर
मुळे मंदिर आपणास बघण्यास मिळत नाही. या मंदिराचा भव्य सभा मंडप, उंच कळस, डोंगर उतरून खाली आल्याशिवाय दिसत नाही. आता या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला मोठा टीव्ही लावलेला आहे. यामुळे गाभाऱ्यातील शंकराचे दर्शन या टीव्हीद्वारे आपल्याला घडते. या ठिकाणी तुम्हाला जर भीमाशंकरला जायचे असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ चांगला आहे. या काळामध्ये आकाश निरभ्र असते, उत्कृष्ट दृश्य चांगले दिसते. तसेच तुम्हाला वन्य प्राणी पाहायचे असतील तर भीमाशंकरला अवश्य भेट द्या. हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी 230 पायऱ्या आहेत. या पायऱ्याच्या दोन्ही बाजूला खाण्याची, पूजेच्या साहित्याची लहान लहान दुकाने आहेत. वयस्कर व अपंग लोकांना मंदिरामध्ये येण्या जाण्यासाठी पालखीची सुविधा केलेली आहे. आपल्याला मंदिराच्या सुरुवातीला पालखीची सुविधा उपलब्ध होते. भगवान शंकराचा चांदीचा मुखवटा शिवलिंगावर बसवलेला आहे. या मुखवट्यावर 5 देवांचे म्हणजेच शिव, ब्रह्मा, विष्णू, सूर्य व चंद्र यांचे चेहरे कोरलेले आहेत. म्हणूनच यास पंचमुख असे म्हणतात. लिंगाच्या वर पश्चिमेकडे पार्वतीची विलोभनीय मूर्ती दिसून येते. हे मंदिर सकाळी 4 ते रात्री 9:30 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते. अशा प्रकारची ही जर माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.